ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत आनंद यादव आणि वारकरी यांच्यातल्या संघर्षाबद्दल. मी थेट जातोय नागपूरला श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याकडे. जोशी, मला सांगा, तुम्ही ऐकलत बापूसाहेब मोरे काय म्हणतायत? त्यांना हे पटत नाहीये की माफीनंतर हे प्रकरण संपलंय म्हणून. एक लेखक म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल? आपण या देशामध्ये 1975 साली इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात एक मोठा लढा दिला आणि ते सरकार जनतेने उलथवलं. त्याचं कारणच हे होतं की सप्त स्वातंत्र्य स्थगित झालेली होती, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य संपलं होतं, माध्यमांचं स्वातंत्र्य संपलेलं होतं. एवढ्या मोठ्या लढ्यातून हा देश जो बाहेर आला, सुस्थिर झाला आणि आज आपण पुन्हा एकदा अशा एका वातावरणात वावरतो आहोत की लेखकाच्या, कलावंताच्या, निर्मात्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या गटांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दहशती निर्माण करायच्या आणि कोणातरी फतवे काढणाऱ्यांचं अनुकरण, फतवे न काढण्याची सहिष्णू संस्कृती असणाऱ्यांनी सुद्धा त्याचं पालन करायचं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लेखनाची ऊर्जा, निर्मिती या सगळ्या गोष्टींवर जे आक्रमण होत आहेत, मला असं वाटतं की यादवांच्या या संपूर्ण कादंबरीच्या पेक्षाही महत्वाचा मुद्दा, प्रत्येक वेळेला लेखकांनी कोणाच्या तरी चरणी आपल्या कलाकृती अर्पण करायच्या. सेन्सॉर, राजकीय सेन्सॉरची जागा आज मार्केट सेन्सॉरनी घेतली. मार्केट सेन्सॉरची जागा आता वेगवेगळ्या संप्रदायांचे आणि धर्माचे पुढारी जर घेणार असतील तर मग एकूण जगातल्या आणि भारतातल्या लोकशाहीचं काय होईल, हा मला असं वाटतं निर्मात्याच्या, कलावंताच्या, एक विवेकशील नागरिकाच्या दृष्टीने फार महत्वाचा प्रश्न आहे उपस्थित झालेला. अगदी चिंतेचा विषय आहे. मी जातोय आता अनंत दीक्षितांकडे. अनंत दीक्षित आता आपल्याबरोबर फोनवर आहेत. दीक्षित सर, बापूसाहेब मोरेंना तुम्ही काय आवाहन कराल? कसा मार्ग काढायचा यातून? बापूसाहेब मोरेंची जी भूमिका आहे ती साहित्य संमेलनाला आमचा विरोध नाही, पण डॉक्टर यादवांना विरोध आहे असं आहे. खरं म्हणजे साहित्य कृतीला विरोध असायला काही हरकत नाही, पण व्यक्तीला विरोध करण्याचं काय कारण आहे हे त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलेलं आहे. एक गोष्ट मला इथे आठवते की गंबा सरदार जेव्हा बार्शीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तेव्हा नामांतराचा प्रश्न होता. अरुण कांबळे, अरुण लिमये असे सगळे लोक मोर्चा घेऊन तिथे आले. मोर्चा काढण्याचा त्यांना अधिकार आहे हे सरदारांनी मान्य केलं आणि मोर्चेकऱ्यांच्या समोर त्यांनी भाषणही केलं. मला असं वाटतं की विरोध किंवा मतभिन्नता याला विरोध असायचं काही कारण नाही, परंतु जो सोहळा आहे, जो उत्सव आहे, जे सन्मानपद आहे ते समन्वयानं, सामंजस्यानं आपण करू दिलं पाहिजे आणि त्याच्यातल्या गंभीर प्रश्नांची वारंवार सतत चर्चा केली पाहिजे. कोणीही अशा प्रकारे असंवेदनशीलरित्या राहता कामा नये, अशा स्वरूपाची बापूसाहेबांची इच्छा दिसते. तिचा मान ठेवून देखील वारकऱ्यांनी हे आता किती ताणायचं याचा विचार करावा आणि अधिक क्षमाशील वृत्तीनं या सगळ्या गोष्टींकडे पाहावं असं मला वाटतं. मी जातोय डॉक्टर विभा देशपांडे यांच्याकडे. देशपांडे, तुम्ही एक संयोजक आहात संमेलनाचे, काय म्हणाल आता? शेवट आहे आपल्या कार्यक्रमाचा. काय आवाहन कराल तुम्ही बापूसाहेबांना? तुमच्यानंतर मी बापूसाहेबांना बोलण्याची संधी देणार आहे. हा, मी आता अनंत दीक्षित आणि श्रीपाद जोशी जे म्हणाले त्याच्याशी सहमत आहे आणि विशेषतः दीक्षितांचा जो मुद्दा आहे तो मलाही मान्य आहे की कलाकृतीला किंवा एखाद्या साहित्य कृतीला विरोध असणं वेगळं आणि संपूर्ण संमेलनाच्या संकल्पनेला विरोध असणं वेगळं. आत्ता जरी बापूसाहेब असं म्हणत असले आणि कालही आम्ही गेलो तेव्हा ते असं म्हणत होते सगळेजण की आमचा संमेलनाला विरोध नाही, आज मितीला सगळ्या त्या बातम्यांनी असं वातावरण निर्माण झालेलं आहे की जरी विरोध नसला तरी आमचा डॉक्टर यादवांना किंवा त्यांच्या कृतीला विरोध आहे. म्हणजे एका अर्थाने आम्ही तो विरोध करणारच आहोत, फक्त अच्या ऐवजी ब करा असं ते जे काही म्हणतायत ही अशा प्रकारच्या पद्धतीने ते होणार नाही. मला असं वाटतं साहित्य कृतीचा विरोध निश्चित करावा, त्याच्याबद्दल कुणाचं काही दुमतच नाहीये. पण त्याचबरोबर संमेलन जर सुरळीत व्हायचं असेल तर त्यांनी हे पण सांगावं की आम्ही हा विरोध पत्करून किंवा विरोध निषेध करून किंवा आम्ही या कोर्टामध्ये जाऊन याचा तड लावणार आहोत. संमेलन यथास्थित पार पडावं अशी जी इच्छा आहे त्याला त्यांनी खरं म्हणजे समर्थन द्यावं किंवा सहकार्य द्यावं अशी बापूसाहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आमची विनंती आहे. आणि मगाचा मुद्दा लक्षात घ्या की या ठिकाणी हा विरोध फक्त आत्ता एका डॉक्टर यादव आणि यांच्या कादंबरीचा नाहीये, तर श्रीपाद म्हणाला त्याप्रमाणे हा एकूणच साहित्य मूल्यांचा आहे, लोकशाही मूल्यांचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि 75च्या आणीबाणीनंतर हा जो विचार पुन्हा आता आपल्याला 2009 साली पुन्हा करावा लागत असेल तर आपण पुन्हा एकदा सगळं तपासून पाहण्याची गरज आहे. हा आता एक तात्कालिक कदाचित एखाद्याने राजीनामा दिला आणि संमेलन थांबलं, ही घटना ही तात्पुरती झाली, पण हा कायम स्वरूपाचा त्याच्यावरचा तोडगा नाहीये. म्हणून मला असं वाटतं साहित्य कृतीचा विरोध हा एका बाजूला ठेवा, राजीनामाचा संदर्भ त्याच्याशी आणू नका आणि संमेलन सरळपणे पार पडेल अशा पद्धतीचं सहकार्य या वारकरी संप्रदायाने आमच्या सर्व मित्रांनी द्यावं अशी पुन्हा पुन्हा आमची संयोजक म्हणून पुन्हा प्रार्थना करताय तुम्ही. बापूसाहेब, शेवटी ऐकलत तुम्ही, साहित्यप्रेमी महाराष्ट्र काय म्हणतोय. महाराष्ट्रातले 3 नामवंत लेखक तुम्हाला आवाहन करतायत.
कसा प्रतिसाद द्याल तुम्ही? तिन्ही लेखकाचं मी आता म्हणणं ऐकलेलं आहे. लोकशाहीमध्ये आपलं मत मांडायला हरकत नाही. मग त्याच्यामध्ये ललित साहित्याबद्दल त्यांना काय लिखाण करायचं आहे त्याच्याबद्दलही आमचं दुमत नाही. आम्ही कुणालाही अडवणार नाही, आम्ही अडवून कोणी थांबणारही नाही. परंतु लोकशाहीमध्ये हे स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याबद्दल आम्ही वारकरी संप्रदाय किंवा वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी कधीही त्याच्यावरती अशी गदा आणणार नाहीत याची मी ग्वाही देतो. परंतु स्वातंत्र्य वेगळं आणि स्वैराचार वेगळं एवढंच मी तुम्हाला सांगतो की हे स्वातंत्र्य नाही, हा स्वैराचार आहे. की आपल्याला जसं वाटेल तसं लिखाण एखाद्याबद्दल केलं तर एवढ्या अतिउच्च अगदी बरोबर आहे बापूसाहेब. शेवटी मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं सगळं स्वातंत्र्य मान्य आहे, विरोध करण्याचं स्वातंत्र्य मान्य आहे, आनंद यादव यांनी चूक केली आहे हे सगळ्यांना मान्य आहे. मला सांगा, महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनात विघ्न येणार नाही पण तुमचा लोकशाही अधिकार कायम राहील, असा काय मार्ग तुम्ही काढाल का? हा, एक मिनिट आहे का, आता जे त्यांनी काय बोललेत, वारकरी संप्रदाय हा आक्रमक पवित्राच नाही ना तो. आमचं वारकरी संप्रदायाचं जे हे आहे आंदोलन आहे ते अगदी शांततेच्या मार्गातून, सहिष्णुतेच्या मार्गातून राहणार आहे. आणि आतापर्यंतची जी वारकऱ्यांची आंदोलनं झाली ती अगदी सहिष्णुता आणि शांततेच्या मार्गातूनच झालेली आहे. त्यांनी फक्त निषेधच त्या पद्धतीने तिथं आमचे वारकरी गेले तर कुठलाही अनुचित प्रकार करणार नाहीत, फक्त गाथापारायण करणार आहे अशी वारकऱ्यांची एक संकल्पना आहे त्या ठिकाणी. अगदी हे मोठं आश्वासन आहे बापूसाहेब, धन्यवाद तुम्हाला. ही कोणताही अनुचित प्रकार महाबळेश्वरला होणार नाही. गाथा पारायण करण्याचा हक्क वारकऱ्यांना आहे, विरोध करण्याचा हक्क आहे, पण संमेलनही दुसऱ्या बाजूला पार पडायला हवं. कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न मी बघतोय, आनंद यादव यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य आहे का? बघा पडद्यावर, आता 55% लोक नाही म्हणतायत. माझं म्हणणं आहे, साहित्यप्रेमी महाराष्ट्राची ही मागणी, हे म्हणणं वारकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं. तुका आकाशा एवढा, वारकरी सुद्धा आकाशा एवढा व्हायला हवा, मन त्यांनी मोठं करायला हवं. लोकशाही आणि लेखन स्वातंत्र्यही शाबूत राहायला हवं. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.